पुण्यात भाजपला सोडचिठ्ठी देत भाजपचे नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे। अजित पवार यांच्या पक्षातले अनेक नगरसेवक ही बापू पठारे यांच्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येत आहेत। याच दरम्यान बापू पठारे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। शरद पवारांचं भाजपला धक्कातंत्र देण्याचं सत्र हे सुरूच असलेलं पाहायला मिळतंय, कारण की वडगाव शेरीचे माजी आमदार असलेले बापू पठारे आणि भाजपमध्ये असलेले बापू पठारे यांचा नुकताच शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छोटेखानी प्रवेश झालेला आहे आणि भाजपला आहे खरं तर मोठा धक्का आहे, कारण की वडगाव शेरीमध्ये बापू पठारे हे आमदार राहिलेले आहेत। स्वतः बापू पठारे आपल्या सोबत आहेत। काय झालं नेमकं असं की तुम्हाला भाजप सोडून शरद पवारांची साथ देणं योग्य वाटलं? युतीमध्ये हा मतदारसंघ अजितदादा पवार गटाला जाणार आणि त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनाच अजितदादा तिकीट देणार आणि मग भाजपला या ठिकाणी जागाच नाहीये आणि भाजपला अजितदादा जागा देऊ शकत नाही हे आम्हाला वाटलं। आम्ही तसं भाजपच्या नेत्यांनाही सांगितलं की ही जागा तुमच्याकडे नाही आहेत, आम्ही समोरनं लढतोय। ते म्हणले समोरनं कुठनं? तर आम्ही म्हणलं पवार साहेबांकडनं। तर पवार साहेबांकडनं ज्यावेळेस आम्ही म्हटलं की म्हणजे अशा कार्यकर्त्यांच्यामध्ये चर्चा केल्यानंतर कार्यकर्ते म्हटले बरोबर आहे की पवार साहेबांच्याकडूनच लढणं योग्य ठरेल, कारण राष्ट्रवादीची जागा जर अजितदादांची असेल तर समोरनं पवार साहेबांच्याच उमेदवाराला उमेदवारी मिळेल आणि म्हणून आम्ही उमेदवारी अजितदादांच्या समोर पवार साहेबांची घेण्याचं ठरवलं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वडगाव शेरीमध्ये मात्र शरद पवारांना एक मोहरा मिळालेला आहे आणि त्याचाच उपयोग आता शरद पवारांना कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देत शरद पवारांनी बापू पठारे यांना त्यांच्या पक्षामध्ये सहभागी करून घेतलंय। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।